हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता बॉलिवूड डे आणि सोबतच माझी कॉम्पिटिशन पण होती, विच इज मेकअप कॉम्पिटिशन. आता लुक तर मी आधीच रिव्हील करून दिला, कारण माझ्यामध्ये एवढी सबर नावाची चीज नाही. अच्छा, तर सोबतच मला खूप आनंद होतोय की आज आपले 200 व्लॉग कंप्लीट होत आहे. आय कांट बिलीव्ह. पण तुम्ही मला ना डिसअपॉइंटेड केलं का विचारा आता. मी असा विचार केला होता की जेव्हा आपले 200 व्लॉग कंप्लीट होतील, ऍटलीस्ट तेव्हा 100 तरी सबस्क्रायबर माझे कंप्लीट होईल. पण नाही, असं काहीच नाही झालं, कारण तुम्ही सर्वजण बाकी झोपले आहात. व्ह्यूज येतात चांगले, बट सबस्क्राईब तुम्हाला करायचं नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मला, हे मला कमेंट करून आता सांगा तुम्ही. बरं असू द्या. आय होप सो तुम्हाला समजलं असेल व्हॉट आय वॉन्ट टू से. अच्छा, तर आपण वळूयात मेन ब्लॉगकडे, जो की मी आज खूप एक्सायटेड आहे व्हॉइस ओव्हर द्यायला, कारण खूप भारी आजचा दिवस गेलेला आणि तसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं की तुम्हाला समजेल उद्याच्या व्लॉगमध्ये मी खूप थकलेली आहे. तर हेच त्याचं कारण होतं, कारण इतकी गणगण झालेली. तर मी म्हणजे मेकअप कॉम्पिटिशन होते, तर डेज तर मी काही सेलिब्रेट करतच नाहीये गाईज. माझा एम फक्त कॉम्पिटिशन होती. बट आता कॉम्पिटिशनमध्ये मी थीम अशी निवडली की ती बॉलिवूड रिलेटेडच निघाली. म्हणजे हा एक कॉन्फिडन्स झाला की माझा जो लुक होता ना, तो सिमिलर टू चेन्नई एक्सप्रेस मधली जी मिनम्मा आहे ना, तिच्याशी रिलेट झाला. लाइक म्हणजे मला तर हे काही आठवलंच नव्हतं, बट ठीक आहे यार. जेव्हा मी फोटोज बघितले ना, तेव्हा मला क्लिक होतंय की भाई हा लुक थोडा-थोडा सिमिलर होतोय. तर मग मी जेव्हा WhatsAppला, Instaला फोटोज वगैरे टाकले, तेव्हा तर असंच टाकलं की बॉलिवूड डे. आता ह्यातला मागचा BTS तर कोणाला समजलाच नसेल की ॲक्चुअली मी रेडी कॉम्पिटिशनसाठी झाली होती. आणि इतकं सुंदर सगळं काही मॅनेज झालेले. मला फोटोज पण भेटले, कॉम्पिटिशन पण खूप सुंदर झालेली, खूप सारे तारीफे पण भेटले. तुम्ही बघू शकता असा काही माझा लुक होता. मला कमेंट करून नक्की सांगाल की कशी दिसत होते मी. बरं, तर सर्व काही वाइंड अप करून मी घरी यायला निघाले. येताना पेट्रोल वगैरे भरून घेतलेलं. मग मी घरी आल्यावर माझं सर्व काही आवरून घेतलेलं आणि भाई साहब माझी तब्येत इतकी जाम झालेली ना, माझे पाय इतके दुखत होते लिटरली. म्हणजे ह्या वयात जर माझे इतके पाय दुखताय, तर माझं पुढं कसं व्हायचं? मी लग्नात तर झोपूनच घेईल आरामात असं की नाही मी थकलेली आहे, सोडा आता मला. पण मग नाही, संध्याकाळी मग मी आवरत होते. आता सगळं काही तर आईनेच केलं. मी फक्त मोरल सपोर्ट देत होते. कारण मी खूप थकली होते आणि आईला हे दिसत होतं, म्हणून रात्रीचा स्वयंपाक तिनेच केलेला. आणि आईचं काम ना इतकं झटपट असतं की तीच सवय मला सुद्धा आता लागते आणि ती चांगली गोष्ट आहे की पटापटा कामं आवरून घेतलेली. आता हा व्हिडिओ ना कोऑर्डिनेटरनी मला सेंड केलाय, म्हणून तुम्हालाही दाखवते मी की असं काही वातावरण होतं तिथं. सो या असा होता आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.